मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की महाआयडी कार्डची नोंदणी जी आहे ती नेमकं कशी करायची आणि आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत की हे जे कार्ड आहे ते नेमकं डाउनलोड कसं करायचं। आता हे नेमकं कार्ड काय उपयोगाचं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, हे कार्ड काढल्यानंतर आपण जे वारंवार आपले एज्युकेशन डिटेल असेल किंवा आपलं उत्पन्न असेल किंवा आपली जी माहिती असेल इतर कोणत्याही प्रकारची आपण काय करतो, वारंवार कुठेही फॉर्म भरण्यासाठी ती माहिती आपण काय करतो, देत असतो। आपल्याला हे कार्ड काढल्यानंतर ती माहिती वारंवार द्यायची गरज नाही, फक्त आपण एकाच कार्ड नंबर नाही ती सगळी म्हणजे माहिती आहे ती देऊ शकतो। त्यामुळे हे जे महाआयडी कार्ड आहे ते आपल्याला काढायचं आहे। आता जर तुम्ही याची नोंदणी केली नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ मी वर आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली आहे की नोंदणी कशी करायची। तर तिथे जाऊन तुम्ही काय करा, नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर हे जे डाउनलोड कसं करायचं कार्ड, कारण कार्ड जे आहे ते 24 घंट्यामध्ये येतं, त्यामुळे आपण काय केलं, 2 पार्ट केले। तर आपण हे कार्ड डाउनलोड कसं करायचं हे बघणार आहोत। जर तुम्ही आणखी देखील आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण अपडेट, शैक्षणिक माहिती आणि सरकारी योजनेची माहिती मी आपल्या चॅनलवर वारंवार घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, सुरू करूया। सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तुमच्याकडे जे पण कोणतं ब्राउझर आहे ते ब्राउझर तुम्हाला काय करायचे, ओपन करून घ्यायचे। ब्राउझर ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचे mahasarathy.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट दिसते, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन टाकेन। त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हे जे पेज आहे ते या पेजवर तुम्ही येसाल। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक कार्डची नोंदणी कशी करायची ते बघितलं, पण आता या व्हिडिओमध्ये आपण हे कार्ड जे आहे ते डाउनलोड कसं करायचं ते बघणार आहोत। त्यामुळे काय करा, हा जो पॉपअप आहे तो पॉपअप तुम्ही काय करा, कट करून घ्या। पॉपअप कट केल्यानंतर बघा वरच्या साईडला 3 डॉट दिसते, या 3 डॉटवर काय करा, तुम्ही क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करा, याला साईडला करून घ्या आणि साईडला केल्यानंतर बघा इथं आपला एक लॉग इनचा पर्याय जो आहे तो दिसतो। तर आपला लॉग इनच्या पर्यायावर क्लिक करायचं आणि त्यानंतर यामध्ये आल्यानंतर बघा इथं आपला एक नागरिक लॉग इन, व्हीएलई लॉग इन आणि एक विभाग लॉग इन। आपलं काय करायचं, नागरिक लॉग इन या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय। आता आपण जसं या पर्यायावर क्लिक करू, इथं बघा आपल्याला एक महाआयडी टाकून लॉग इन करा आणि दुसरा म्हणजे आधार नंबर टाकून लॉग इन करा। तर आपल्याकडे महाआयडी सध्या नाहीये, तर आपण काय करणार आहे, आधार क्रमांकाचं जे आहे ते काय करणार आहे, निवडून घेणार आणि यामध्ये आपला जो आधार क्रमांक आहे तो काय करणार आहे, टाकून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता आपला जो आधार क्रमांक आहे आपण काय केलाय, टाकलाय। आपण जसं लॉग इन या पर्यायावर क्लिक करू तसंच आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, म्हणजेच जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओटीपी येईल। तो ओटीपी आपण काय करायचंय, टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून घेतल्यानंतर प्रमाणित करा या पर्यायावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय। आता बघा आपण जसं प्रमाणित करणार आहोत, जर तुम्ही पहिल्यांदाच डायरेक्टली इथे येत असाल तर बघा तुमच्या समोर तुमचं जे कार्ड आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल, आणि जर नाही आलं तर बघा इथे काय दिलं, आपल्याला स्पीक फॉर नाव आपण करून घेऊ आणि त्यानंतर आपल्या समोर जी वेबसाईट आहे तिचे जे डॅशबोर्ड आहे ते येऊन जाणार आहे। आता बघा इथं आल्यानंतर बघा आपलं फुल नेम, सगळी डिटेल जे आहे यामध्ये सुद्धा आलेली आहे। तर आपलं काय करायचं, आपलं जे कार्ड आहे ते काय करायचे, आपल्याला डाउनलोड करायचंय। इथं पुन्हा बघा इथं आपल्या साईडला जे 3 डॉट दिलेले आहे, 3 रेषा दिलेल्या आहे, त्या रेषावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय। आपण जसं या 3 रेषावर क्लिक करू त्यानंतर आपल्या समोर प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन दिसतो बघा। तर आपल्याला या प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर काय करायचंय, क्लिक करायचंय। आपण जसं प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करू त्यामध्ये आपलं बघा सगळी जी डिटेल्स आहे प्रोफाईलची आपली ती आपल्याला येऊन जाणार आणि त्यासोबतच क्विक ऍक्शन मध्ये बघा इथे आपल्याला व्ह्यू महासारथी कार्ड हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि त्यासोबतच खाली डाउनलोड राशन कार्ड हा देखील ऑप्शन आपल्याला दिलेला आहे। तर आपल्याला काय करायचं, आपली जी महासारथी आयडी कार्ड आहे ते आयडी कार्ड आपल्याला काय करायचंय, डाउनलोड करायचं। आपण काय करायचंय, व्ह्यू महासारथी कार्ड यावर काय करायचंय, क्लिक करायचंय। जसं आपण यावर क्लिक करू त्यानंतर तुमच्या समोर तुमचं जे कार्ड आहे ते पूर्णपणे येऊन जाईल। यामध्ये तुमची नेम, डीओपी, जेंडर, ऍड्रेस, महाआयडी क्रमांक आणि तुमचा यासोबतच तुमचा जो आधार क्रमांक आहे तो देखील तुमच्या समोर येऊन जाईल। हे जे कार्ड आहे ते काय करायचं, आपण तुम्ही जर फ्लिप करून सुद्धा बघू शकता, यामध्ये तुमचा एक क्यूआर कोड येईल। तो क्यूआर कोड सुद्धा स्कॅन केल्यावर तुम्ही डायरेक्टली तुमची महाआयडी जी काही डिटेल्स असेल ती डिटेल्स तुम्हाला येऊन जाईल। आता त्यानंतर डाउनलोड महासारथी कार्ड या पर्यायावर क्लिक करायचंय आणि तुमचं जे कार्ड आहे ते सक्सेसफुली डाउनलोड होऊन जाणार आहे। अशा प्रकारे तुम्ही जे कार्ड आहे महासारथीचं ते डाउनलोड करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो। धन्यवाद।